नागपूरमध्ये दंगलींसाठी वातावरण पेटवण्यात आल्याचं समोर आलंय। कथित सूत्रधार फहीम खान, हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खाननं सोशल मीडियावर गणेशपेठमध्ये एकत्र येण्याचं आवाहन लोकांना केलं होतं। मोहम्मद शहजाद खाननं व्हॉट्सअपवर आमच्या मुलांना मारलंय, लवकर या असे संदेश पाठवून लोकांची डोकी भडकावली होती। अकोला गावात 20 दिवसाआड 19 गावांमध्ये पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। या सर्व परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। बातमी बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आझाद हिंद संघटनेच्या महिलांचं 22 तारखेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। या उपोषणाची दखल न घेतल्यानं आक्रमक महिलांनी पोलीस अधीक्षकांची गाडी काळे झेंडे दाखवून अडवली आहे। यावेळी पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली आहे। आम्ही निवेदन रोज काढले ना, आमच्या बातम्या काढल्या ना, पाहू राहिले ना, तुम्ही ऐकू राहिले ना, तरीही तुम्ही कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अधिकारात नसताना देखील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियमबाह्य नेमणूक बुलढाण्यामध्ये करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी नियमबाह्य नेमणूक केली असून त्याची चौकशी करण्याचे निवेदन देण्यात आले। तर शिंदे सेनेच्या संतोष भुतेकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। अकोल्यात तब्बल 12,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळामध्ये 2,500 किलो रांगोळीतून बाप्पा साकारण्यात आले। तर गणपती संग्रहालयाच्या प्रांगणात रांगोळी काढण्यात आली आहे। सुप्रसिद्ध चित्रकार अमृता कुशल सेनाड यांनी रांगोळीच्या माध्यमातून गणपतीचं हे भव्य पोर्ट्रेट साकारलंय।